नमस्कार मित्रांनो, मी मयूर वैद्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये। सो बऱ्याच साऱ्या लोकांची एन्क्वायरी आली होती की सर सफाळा साईडला जर कुठे असं मस्त बंगलो असेल तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड करा। सो आज मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलो आहे सफाळ्यामध्ये एक खूप सुंदर असा बंगलो। तुम्ही माझ्या मागे बघू शकता 10 गुंठ्या प्लॉटमध्ये हा 3000 स्क्वेअर फीटचा बंगलो बांधलेला आहे। खूपच सुंदर लोकेशनला आहे। स्टेशन समोरच रेल्वे ट्रॅक आहे आणि इथून स्टेशन फक्त एक 4 ते 5 मिनिटं अंतरावरती सफाई रेल्वे स्टेशन आहे। सो निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा बंगलो आहे। सो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या बंगलोची पूर्ण डिटेल्स देणार आहे, तर तुम्ही लास्टपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा। तर मित्रांनो ही ह्या बंगलोची एंट्री आहे, ठीक आहे। हा एंट्रीचा मेन रोड आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हा पूर्ण असा प्लॉट आहे। जिथून हे पोल लागलेले आहेत तिथून हा पूर्ण असा त्या लास्ट पोलपर्यंत आपला हा प्लॉट आहे आणि हा आपला बंगलो। इथे मस्त बघा तुम्ही बटरफ्लाईज वगैरे बघू शकता, खूप सुंदर असं झाडं वगैरे त्यांनी लावलेली आहेत आणि इथून तर पर लास्ट त्या पोलपर्यंत ही जागा आहे आणि कार पार्किंगसाठी तुम्हाला इथे ही स्पेस दिलेली आहे। टू व्हीलर पार्किंगसाठी तुम्हाला इथे ही वेगळी स्पेस दिलेली आहे। इथे पण तुम्हाला ॲडिशनल स्पेस आहे, ठीक आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की हे तुम्हाला बोरिंगचं पाणी पण इकडे अवेलेबल आहे, ठीक आहे। आणि हा सुंदर असा हा बंगलो आहे। सो आता आपण बंगलोमध्ये एंटर करणार आहोत। ठीक आहे। सो ही बंगलोची एंट्री आहे। हा आपला ओटा आहे मस्त सुंदरपैकी आणि इथून पण आपल्याला मस्त असा व्ह्यू बघायला मिळतो आहे, ठीक आहे। सो ही आहे आपल्या बंगलोची एंट्री। एंट्री केल्याच इथे आपल्याला देवारासाठी वेगळी अशी मस्त स्पेस दिलेली आहे आणि हा आहे आपला लिव्हिंग रूम। खूप असा स्पेशियस लिव्हिंग रूम। बघू शकतो की आपण लिव्हिंग रूमची साईज किती मोठी आहे आणि इथे लिव्हिंग रूमला अटॅच आपल्याला इथे किचन आहे। किचन पण आपल्याला इथे बघायला मिळतं। एल शेपमध्ये मॉड्युलर किचन इथे आपल्याला मिळतं आहे। इथे आपल्याला डायनिंगची सुविधा पण आहे, ठीक आहे। आणि ह्याच्यासोबतच इथे आपला बेसिन आहे आणि हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम। तुम्ही बेडरूमची साईज बघू शकता। बेड ठेवल्याच्या नंतर पण इतका मोठा स्पेस आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याच्यानंतर इथे आता आपण आलो आहे सेकंड बेडरूमच्या इथे। सो सेकंड बेडरूमची पण तुम्ही स्पेस बघू शकता, किती स्पेशियस आहे सेकंड बेडरूम, ठीक आहे। हा पण मास्टर बेडरूम आहे आणि त्याच्यासोबत इथे हे ॲडिशनल ड्राय एरिया दिलेला आहे जिथे आपलं वॉशिंग मशीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण ठेवू शकतो, ठीक आहे। सो आता आपण चाललो आहे वरती फर्स्ट फ्लोअरला। तर वरती देखील आपल्याला एक मास्टर बेडरूम बघायला मिळतं आहे आणि हा एक ॲडिशनल एरिया दिला गेला आहे गार्डनसाठी। जर आपल्याला वाटलं तर आपण इथे सुंदर असं एक गार्डन टाईप पण आपण इथे असं बनवू शकतो। आणि हा आहे आपला प्लॉट। बंगलोच्या बॅक साईडला पण इतकी प्रशस्त अशी जागा आपल्याला इथे बघायला मिळते, आपण बघू शकतो किती नॅचरल व्ह्यू इथे आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याच्यासोबतच हा आहे आपला तिसरा मास्टर बेडरूम। तुम्ही बेडरूमची साईज पुन्हा बघू शकता, ठीक आहे। त्याच्यासोबत इथे ही ओपन स्पेस दिलेली आहे। इथे पण खूप सुंदर असं पार्टीसाठी आपण खूप सुंदर वरती पत्रे टाकून आपण छान असं हे बनवू शकतो। ही आपली पूर्ण स्पेस आहे बंगलोच्या बाजूची आणि हा आहे आपला टेरेस एरिया। हे आहे मस्त ओपन टेरेस आणि हा आपला व्ह्यू आपण बघू शकतो। समोरच आपण बघू शकतो ट्रेन चालली आहे। स्टेशनपासून अगदी हा बंगलो खूप एकदम जवळ आहे।
ठीक आहे. त्याच्यासोबत इथे पण आपल्याला ॲडिशनल स्पेस दिली जाईल आहे. आणि हे आहे आपलं टेरेस. खूप सुंदर असा हा बंगलो आहे. ह्या बंगलोची अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.